नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. जरंडेश्वर साखर कारखान्याची पुणे ACB कडून चौकशी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी. रोडला कुठलाही धोका नाही, पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी साबळे यांची टीम रुग्णालयात दाखल. दबावाला बळी पडू नका, काँग्रेस आमदार धंगेकरांची ससून डीनची भेट घेऊन सूचना. पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात जबाबदारी घेऊन फडणवीसांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी महायुतीची खलबते. मनसेला मदत करणार की महायुती 4 जागांवर उमेदवार देणार, हे बघणे उत्सुकतेचे. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. बोहाडा उत्सवाची आज देवीच्या पूजेने होणार सांगता. सुरगाणा तालुक्यातील बारे येथे 1984 ते 85 पर्यंत बोहाडा उत्सव साजरा केला जात होता. 2020 पासून सलग 5 वर्षापासून दरवर्षी बोहाडा उत्सव बारे येथे साजरा होत आहे. बारे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 12 गाव व पाडे मिळून साजरा केला जातो. 28 मे रोजी देवीची 10 वाजता पूजा करून उत्सवाची सांगता होईल. आदिवासी रूढी परंपरेने चालत आलेल्या 30 ते 40 सोंगांची मिरवणूक काढून पूजा केली गेली. मंगळवार दिनांक 28 मे सकाळी 10 वाजता देवीची पूजा करून बोहाडा उत्सवाची सांगता होणार आहे. आदिवासी बांधव शेकडो वर्षापासून हा उत्सव साजरा करतात. बारे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बारे, हड्डीपाडा, आळीवंदाड, गडगा, सर्कलपाडा, गुरणठेवी, गोपाळपूर, देशमुखपाडा, वाघनखी, रताळीपाडा, खोबऱ्याचा पाडा, खडकपाडा ही 12 गावे व पाडे मिळून हा उत्सव साजरा केला. यावेळी खाऊची दुकाने, खेळणी, रहाटपाळणे, चक्री दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. या उत्सवात परिसरातील ठाणगाव, हड्डीपाडा, आंबोडा, केळावन, राक्षसभुवन, कोटंबी, जांभूळपाडा, रणविहीर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उत्सव प्रसंगी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ही आहेत मानाची सोंगे: नरसिंग, रावण, वेताळ, कावड, देवी, राम आणि लक्ष्मण. बोहाड उत्सवात श्रीकृष्ण, नवनाथ, पंचमुखी मारुती, घोडा, गरुड, गणपती, वीरभद्र, तारकासूर, पोपट, शंकर भगवान, एकादशी, श्रावणबाळ, सोंड्या दैत्य, भीम, अर्जुन, वाल्मिकी, चंद्र, नळनील, ससा, एडका, कासव, मोर, पार्वती, आसाळी अशी सोंगे नाचवली गेली. या बोहाडा उत्सवात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी 12 गावे व पाडे मिळून शांतता समितीची नेमणूक केली. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सणसवाडी पुणे येथील नालंदा बुद्ध विहार येथे युवा पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष तसेच शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीचे युवा नेते माननीय रिजवान बागवान यांनी उपस्थित राहून भीम जिवंत हाय, अजूनही भीम जिवंत हाय हे भीमगीत सुंदर आवाजात सादर केले. यावेळी उपस्थित भीम सैनिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. पुस्तकात पाय, अरे पुतळ्यात पाहू नको, अरे पुस्तकात पाय. काय? भीम जिवंत हाय, अजूनही भीम जिवंत हाय. भीम जिवंत हाय, अजूनही भीम जिवंत हाय. पुतळ्यात पाहू नको, पुस्तकात पाय. अरे पुतळ्यात पाहू नको, त्या पुस्तकात पाय. भीम जिवंत हाय, अजूनही भीम जिवंत हाय. भीम जिवंत हाय, अजूनही भीम जिवंत हाय. कोण्या देवाला म्हणू नको दास, कोण्या देवाला म्हणू नको दास. महापुरुषांची धरावी तुकास. कोण्या देवाला म्हणू नको दास, कोण्या देवाला म्हणू नको दास. महापुरुषांची धरावी तुकास, महापुरुषांची धरावी तुकास. सत्य ऐकताना होतो या त्रास, सत्य ऐकताना होतो या त्रास. विजय सत्याचा होतो हमखास, विजय सत्याचा होतो हमखास. अरे संविधान हल्ली आहे, हो
संविधान हल्ली आहे बाप आणि माय. अरे संविधान हल्ली आहे बाप आणि माय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. अरे पुतळ्यात पाहू नको त्या पुस्तकात पाय. अरे पुतळ्यात पाहू नको त्या पुस्तकात पाय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. तू ऐक माझ्या सुज्ञान भावा. तू ऐक माझ्या सुज्ञान भावा. तुझा वेळ सारा वाचनात जावा. तुझा वेळ सारा वाचनात जावा. उघड ग्रंथालय छोट्याशा गावा. उघड ग्रंथालय छोट्याशा गावा. तुझी गावामध्ये होईल वावा. तुझी गावामध्ये होईल वावा. अरे बनूनी आमदार ओ बनूनी आमदार मुंबईला तू जाय. अरे बनूनी खासदार तू दिल्लीला जाय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय. अरे पुतळ्यात पाहू नको त्या पुस्तकात पाय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. भीम जिवंत हाय अजूनही भीम जिवंत हाय. जय भीम. यस मराठीसाठी संजय चांदगुडे, पुणे. रेमल चक्रीवादळाचे परिणाम होणार राज्यातील या 14 जिल्ह्यांवर, असा IMDचा अंदाज. सायक्लोन रेमल उष्णतेच्या तीव्र लाटांनी नागरिकांना त्रस्त करणे, मेघगर्जनेसह पावसाची पिछेहाट करणे आणि वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता असणे, अशा विविध हवामान प्रकारांचा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांवर परिणाम होत आहे. हवामान विभागाने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी विविध रंगांचे अलर्टद्वारे नागरिकांना सतर्क केले. उष्णतेच्या तीव्र लाटांचा इशारा विदर्भातील अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील काही भागात उष्णतेचा तीव्र लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे नागरिकांना त्रस्त होऊ शकतो. त्यामुळे उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडणे टाळावे किंवा बाहेर पडण्याच्या वेळा बदलाव्यात. उन्हापासून संरक्षण करणे व जास्तीत जास्त पाणी पिणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. पावसाची पिछेहाट आणि मेघगर्जना. दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दर्शविण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सामान्यतः ढगाळ वातावरण असून हलका किंवा रिमझिम असा पाऊस होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा, 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असा वेग, तसेच हलके ते मध्यम असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सावधानतेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडण्याची शक्यता असते. झाडाखालून प्रवास करण्यापासूनच तसे उघड्यावर काम करण्यापासून दूर राहणे सुरक्षितच ठरेल. हवामान विभागाच्या अलर्टनुसार उपाययोजना. हवामान खात्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या अलर्टद्वारे इशारा देऊन नागरिकांना सतर्क केले आहे. अलर्ट पाहून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे. उष्णतेच्या लाटांपासून स्वतःचे संरक्षण करणे, मेघगर्जनेच्या वेळी सुरक्षित ठिकाणी असणे आणि वादळी वाऱ्यासह परिस्थितीत सावधगिरी बाळगणे या गोष्टी त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या अलर्टकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी कल्पकतेने वागावे आणि योग्य ती सावधगिरी बाळगावी. एकमेकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे यावे. अशा परिस्थितीत काय उपाययोजना करता येतील याचा विचार करावा. अशा अनपेक्षित हवामान परिस्थितीमुळे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सतर्कतेचा इशारा नजरअंदाज करू नये आणि नागरिकांनी शांतपणे वागावे. यस मराठीसाठी ब्युरो न्यूज. बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाकडून जातीयवादाचे विष पेरण्याचे काम सुरू झाले आहे. तरी राज्य सरकार या गोष्टींकडे लक्ष कधी देणार? बीड जिल्ह्यातील गावागावांमध्ये वंजारी समाजाकडून जातीयवादाचे विष पेरण्याचे काम चालू झाले आहे.
त्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी या समाजाचा संघर्ष आता उफाळून वरती आला आहे. तरी जातीयवादाची लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरण्या अगोदर या संपूर्ण प्रकरणावरती राज्य सरकारने लगाम घालण्याचे काम केले पाहिजे. अन्यथा मराठा विरुद्ध वंजारी संघर्षाने जातीयवादाची मुळं खोलवर रुजली जातील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. पटतंय का? मान्य आहे का? मेडिकल उगलमुगले डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उगलमुगले डॉक्टर सांगताय एखाद्या मेडिकल मध्ये जा. बागोद्वारकाच्या इथं जाऊन मेडिकल घ्यायचं, एखाद्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही. आणि उगलमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा दवाखाना सोडायचा आणि बरगावच्या दवाखान्यात जायचं. आणि जे तिथं सामान घ्यायला कोणी जर बघितलं त्याला 5,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे. 2,000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे. आणि ते पैसे दंड ज्याला होतील त्यानं दंड नाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही. बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही. आणि ते सप्त्याच्या टायमाला जेवढे दंड वसूल होतील ते सप्त्याच्या टायमाला. आणि सप्ताह आपल्या गावामध्ये सप्ताह करतो त्या सप्त्यामध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे. मराठ्याचा महाराज पूर्ण कसला पाहिजे. मान्य का सगळ्याला? सेपरेट चहा कोणी प्यायचा नाही. चहा जरी प्यायला गेलात तरी 4 गिलास पाणी प्यायची, अर्धाच कप चहा प्यायचा. सेपरेट चहा पिल त्याला सुद्धा दंड होईल. 1 चहा दोघांना प्यायचा. तिन्ना जाऊन द्या पण 1 कप दोघांच्याच हातात दिसला पाहिजे डबल करून. ते आधी चहा सांगायचा, चहा टेबलवर ठेवला की पुन्हा दुसरा गिलास सांगायचा. 2,000 रुपये दंड. 2,000 टपऱ्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या नाहीत मराठ्याच्या. इथून गावातून न्यायच्या. गावातल्या उडाल्या तर भरणाव जाऊन पुढे घेऊन यायचं. दारू सुद्धा कुठेच प्यायची नाही. दारू सुद्धा मराठ्याची जिंकतेच आहे. बाहेर जायचं नाही तर मुंडावाडीत 2 दुकान आहेत, मुंडावाडीच्या दुकानावर प्यायचं. आणि इथून खिशात घालून न्यायची पण फाट्यावर घ्यायची नाही. येस मराठीसाठी संजय चांदगुडे, बीड. विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली. 4 जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा. विधानसभेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झालाय. दोन्हींकडून इच्छुकांनी दावे ठोकल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. मवियातील पक्षांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी मुंबई शिक्षक आणि पदवीधरचे उमेदवार जाहीर केल्याची टीका होते. उद्धव ठाकरेंनी मुंबई पदवीधरमधून अनिल परब आणि मुंबई शिक्षकमधून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली. मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्राचार्य प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत. मवियाचा मित्रपक्ष समाजवादी गणराज पक्षही मुंबई शिक्षक मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहे. सुभाष मोरे हे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाचे उमेदवार असतील. विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून मवियातही बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते. ठाकरे गटाने मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मवियातील मित्रपक्षांची कोणतीही संयुक्त बैठक झालेली नसताना उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे महायुतीमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही. महायुतीत मुंबई पदवीधरांची जागा शिंदेच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगत डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केलाय.
तर भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही आहे. महायुतीमध्ये नव्याने सामील झालेल्या मनसेही कोकण पदवीधरमधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीतील तिढा निर्माण झालाय. भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे. लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून घटक पक्षांची चर्चा न करता मुंबई शिक्षक आणि पदवीधरासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. तर मुंबई पदवीधरसाठी अनिल परब तर शिक्षक पदवीधरसाठी ज.मो. अभ्यंकर यांचे नाव उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलंय. तर शिक्षक पदवीधरसाठी काँग्रेसचे प्रकाश सोनवणे इच्छुक आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी दोघींकडे मित्रपक्षाची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे साहजिक इच्छुकांची संख्याही मोठी आहे. लोकसभेलाही इच्छुकांची मनधरणी करताना दोघीकडच्या नेतृत्वांच्या नाकी नऊ आले होते. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही तोच कित्ता पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. आमदार सुहास कांदे यांनी युनियन बँक प्रशासनाच्या विरोधात पोलिसात केला गुन्हा दाखल. नाशिकच्या मनमाड शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी व इतरही मार्गाने फसवणूक झाली. हा प्रकार अनेक महिन्यापासून सुरू असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक शेतकरी, नोकरदार, पेन्शनर, व्यापारी आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बँक प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी यांची तडकाफडकी इतरत्र बदल्या केल्या. ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख यांच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्यासारखा प्रकार केला आहे. ग्राहकांची झालेली फसवणूक व हात झटकून मोकळे होत असलेले बँक प्रशासन यांच्या विरोधात आमदार सुहास कांदे यांनी ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक गुगे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून 8 दिवसात या संबंधित बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकच्या हेड ऑफिसमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत देखील मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा निकाल 996.81% लागला. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 1.98% निकाल जास्त जाहीर झाला आहे. एकूण निकालात मुलींची टक्केवारी सर्वाधिक आहे. 97.21% मुली, 94.56% मुले उत्तीर्ण झाली. निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल असून नाशिकचा निकाल 95.28% लागला. नागपूर विभाग निकालात पिछाडीवर आहे. 94.73% निकाल लागलेला आहे. येस मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी प्रगणना विभागाने लावले PTZ कॅमेरे. येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रातील वनविभाग जंगलात ठिकठिकाणी प्राणी प्रगणना करण्यासाठी PTZ कॅमेरे बसवण्यात आले असून याद्वारे प्राणी प्रगणना करण्यात आले. वनक्षेत्रामध्ये वनविभागाने कृत्रिम पद्धतीने पाणठाण तयार केले आहे आणि त्या ठिकाणी कॅमेरे लावलेले व रात्रीच्या वेळी गस्त घालून 296 प्राण्यांची प्रगणना करण्यात आली आहे. यामध्ये तरस, लांडगे, मोर, रानडुक्कर, उदरमांजर, साळीनंदर, नीलगाय, टिटवी, हरिण, काळवीट यांच्यासह अन्य वन्य प्राणी पाणठाणावर पाणी पिताना चित्र सध्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. वनविभाग नाशिक पूर्व भाग उपवन संरक्षक अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरीक्षक अधिकारी अक्षय म्हेत्रे, वनपाल भाऊसाहेब माळी, राजापूर वनरक्षक गोपाळ राठोड, ममदापूर वनरक्षक गोपाळ हरगावकर आणि कर्मचारी यांनी प्रगणना केली. येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. मालेगावच्या MIMच्या माजी महापौरवर गोळीबार, अब्दुल मलिक गंभीर जखमी. मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहे. पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरलेलं आहे. MIMच्या माजी महापौरांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडालेली आहे. MIMचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झालेले आहे. त्यांना 3 गोळ्या लागलेल्या आहेत. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागलेली आहे. या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलेली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की MIMचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेत त्यांना 3 गोळ्या लागल्या. एक हातावर, एक पायावर, एक गोळी छातीला लागलेली आहे. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मालेगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलेलं आहे. या घटनेनंतर मालेगावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
गोळीबारांचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. मालेगाव हे सर्वच बाबींनी हॉटस्पॉट ठरत आहे. कालच मालेगाव येथे पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी आलेल्या 2 तरुणांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच आज पुन्हा गोळीबार करण्यात आला. यामुळे मालेगावात वातावरण तापले असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी व शहरात कॅम्पिंग ऑपरेशन करावं अशी मागणी होत आहे. स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी मालेगाव. नकार दिला म्हणून बोलठाण येथील एका नराधमाविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल. नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील विवाहित महिलेशी सलगी करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपण लग्न करू असे आमिष दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून त्या संबंधित व्हिडिओ प्रेयसीच्या पतीला पाठवून बदनामी केली व विवाह करण्यास नकार दिला म्हणून बोलठाण येथील एका नराधमाविरुद्ध नांदगाव पोलीस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तशी फिर्यादी पीडित महिलेने नांदगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. माळी साजक तालुका वैजापूर येथील माहेर असलेल्या महिलेचा बोलठाण येथील तरुणाशी विवाह झाला. सासरी बोलठाण येथे राहत असताना तिचे एका तरुणाशी सूत जमले. त्याने प्रेयसीला लग्नाचे आमिष दिले. या दरम्यान सदर संशयिताने विवाहितेशी सलगी करून तिच्यासोबतच्या अनैतिक संबंधाचे व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ प्रेयसीच्या पतीला मोबाईलद्वारे पाठविले. याची माहिती फिर्यादी महिलेच्या आत्या बहिणीने पीडित महिलेला सांगितले. त्यानुसार सदर महिलेने नांदगाव पोलीस ठाण्यात येऊन घटनेची संपूर्ण माहिती देऊन संशयित आरोपी मुस्ताफ हनीफ मनियार राहणार बोलठाण याच्या विरुद्ध गुन्हा नंबर 218/24 कलम 376-376-2 NIT ॲक्ट 66E नुसार दाखल असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व महिला पोलीस रंजना शिंदे हे करीत आहेत. मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल वणी येथील सन 1996-97 या वर्षीच्या इयत्ता 10वी ब वर्गाचा स्नेहमेळावा दिनांक 25 मे 2024 शनिवार रोजी वणीजवळील साखरेश्वरी मंदिराजवळील अक्षदा लॉन्स अँड बँक्वेट हॉल येथे मोठ्या आनंदात साजरा झाला. या मेळाव्यासाठी सर्व मुलामुलींनी प्रयत्न करून स्नेहमेळावा यशस्वी केला. या मेळाव्यासाठी एकूण 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक उपस्थित होते. श्री GB खुने सर, श्री PP पाटील सर, श्री BR पाटील सर, श्री BS देवरे सर, श्री ST भांबरे सर, श्री अशोक चव्हाण सर, सौ खुने मॅडम, सौ चव्हाण मॅडम असे ते उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीला गुरुजनांचे चरण धुवून त्यांचे औक्षण करण्यात आले. मधुर संगीताच्या तालावर कार्यक्रमस्थळी गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुजनांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक श्री खुने सर तर वर्ग शिक्षकपदी श्री PP पाटील सर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमामध्ये स्वागत व प्रस्तावना संतोष दुसाने यांनी, निवेदन पंकज सोनवणे यांनी केले. यानंतर शाळेचा वर्ग घेण्यात आला. वर्ग शिक्षकांनी वर्गाची हजेरी घेतली. हजेरीसाठी नावं घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय करून दिला. यानंतर वर्ग शिक्षक श्री पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. वर्ग शिक्षकानंतर आलेल्या इतर शिक्षकांनी व शेवटी मुख्याध्यापक श्री GB खुने सर यांनी मार्गदर्शन केले व मनोगत व्यक्त केले. सौ चव्हाण मॅडम यांनी आईवरती छान अशी कविता सादर केली. शिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर डॉक्टर किशोर पवार यांनी सर्व मुलामुलींचे योग्य परिचय करून दिला व आपले मनोगत व्यक्त केले. जेवणानंतर सर्वांनी छान खेळण्याचा आनंद घेतला. सर्वांनी नाचण्याचा आनंद घेतला. संगीत खुर्चीचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही आनंद घेतला. संगीत खुर्ची म्हणजे सर्वात शेवटच्या राऊंडला अमित संचेती आणि रोशन जहागीरदार हे दोघेच असताना शेवटच्या खुर्चीसाठी अंतिमने रोशनला जागा धरून दिली. तर रोशनने अमितला सोबतीला बसवून मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसते हे दाखवून दिले. अशीच घटना शिक्षकांच्या वेळीही घडली. देवरे सर आणि PP पाटील सर या दोन्ही शिक्षकांनी खुर्चीवर सोबत बसवून मैत्रीचे छान उदाहरण दिले. यानंतर देवेंद्र पवार यांनी स्नेहसंमेलन का आणि कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. API हिरामन भोये यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत असताना आमच्यात नसलेले निलेश सोनवणे या मित्राचीही आठवण काढली. रोशन जहागीरदार यांनी आपल्या व्यवसायात आलेल्या अनुभवावरून सुंदर असे उदाहरण देऊन सर्वांची मने जिंकली. दूध घेण्यासाठी खूप ग्राहक येत असतात. कुणाला 1 लिटर लागते, कोणाला 2 लिटर लागते. त्यांना हे माहीत असतं की आपण जेवढे पैसे दिले तेवढेच दूध भेटणार, पण त्यांचे लक्ष असतं ते वरतून दिलेल्या जास्तीच्या दुधाच्या धारेकडे.
ती जास्तीची धार त्यांचे समाधान करते. आपल्या जीवनात पण तेच आहे. आपल्याला आपले कामे करावेच लागणार आहेत, पण या कामातून आपण थोडासा वेळ स्वतःसाठी, आपल्या कुटुंबांसाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठी दिला तर त्याचे समाधानच समोरच्याच्या चेहऱ्यावर फारच विलक्षण असते. ज्यावेळेस आपण अपेक्षेपेक्षाही जास्त वेळ पुढील व्यक्तीला देतो तेव्हा त्या समाधानासारखा आनंद जगात तरी कोठेही पाहावयाला मिळणार नाही. अनिता शिरसाट यांनी मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी कसे बनावे याबद्दल सांगितले. API किशोर झोंगिटे यांनी शाळेसारखं सुख नाही ही कविता सादर केली. पोलीस कॉन्स्टेबल शांताराम महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संतोष दुसाने यांनी कवी अनंत राऊत यांची मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता म्हटली. यानंतर नितीन झोंगिटे यांनी हयात नसलेले मित्र निलेश सोनवणे, शिक्षक सुधाकर, अहिरराव सर, मकवाने सर, जोशी सर, रघुनाथ नाना पवार सर आणि नीलम बागुल मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आलेल्या सर्वांचे आभार प्रदर्शन केले. 27 वर्षानंतर आपापल्या आयुष्यात स्थिर स्तरावर झालेले डॉक्टर, असिस्टंट, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस कॉन्स्टेबल, उत्कृष्ट व्यावसायिक, आदर्श बागायतदार, समाजसेवक व राजकारणात आपला राजकीय ठसा उमटवून समाजात नवलौकिक मिळवले व्यक्तिमत्व असलेले जरी आज मेळाव्यात सर्वजण 27 वर्षापूर्वीचे एका वर्गात शिकलेले बालमित्र उपस्थित होते. या मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी जुन्या आठवणी, जुन्या घडलेल्या गोष्टी, घटना यांची पुन्हा एकदा उजळणी केली. बालपणीचे शालेय दिवस ते सर्वांनीच पुन्हा अनुभवले. सर्वांनाच असे वाटत होते की हा दिवस संपूच नये. अल्पाहारानंतर वणी येथील श्री जगदंबा माता मंदिरात सर्वांनी आरतीला उपस्थित राहून जगदंबा मातेचा आशीर्वाद घेतला. यानंतर सर्वांनी पुन्हा एकदा भेटण्याचा संकल्प करून जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण व सायंकाळी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांची येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. यात गणेश महाले, राहुल खाबिया, राहुल शर्मा, सौ वैशाली जैन यांनी मोलाची मदत केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुलींमध्ये वैशाली आहेर, बोरुदे, कल्पना बत्तासे, आरती सिसोदिया, नेहा शहा, सारिका सातपुते, अंजना पवार, पुष्पा सोनवणे, अर्चना पवार, छाया नागरे, सानप कुसुप खैरनार, सुनीता गायकवाड, वनिता दोशी शहा, भारती सिसोदिया, जैन कमल जगताप, उगले, संगीता पेंढारे आदमाने, ताई पानसरे, अनिता शिरसाट, मंगल नवले, पाटील, जयश्री माळी, सोनवणे. तर मुलांमध्ये संतोष नागरे, संदीप पवार, संदीप जाधव, अमित संचेती, आदेश कर्नावट, नितीन महाले, हसमुख बोथरा, किशोर जाधव, अनिल कोरडे, जयराम पूरकर, दुर्गेश देवरे यांनी परिश्रम घेऊन आणि या सोहळ्यास उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद लुटला. या मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी कुमारी वैष्णवी दुसाने व कुमारी अनुष्का दुसाने यांनी सुंदर आणि सुरेख अशी अप्रतिम रांगोळी काढून सर्वांचेच मन जिंकून घेतले. या मेळाव्यासाठी 3 महिन्यांपासून अथक परिश्रम घेण्यात आले. सर्वांच्या संपर्कापासून ते कार्यक्रम संपल्यानंतर घरी पोहोचेपर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली. या मेळाव्यासाठी अक्षदा लॉन्स व बँक्वेट हॉलचे मालक संचालक वाघ काका आणि त्यांच्या स्टाफने व्यवस्थित आणि छान व्यवस्था करून दिली. असा हा स्नेह मेळावा सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 7:30 पर्यंत उत्तमरित्या पार पडला. यस मराठीसाठी अतिथी संपादक श्याम सोनवणे, वणी. नांदगाव देहगावमध्ये एका तरुणाला सर्पदंश. नांदगाव उमेश शिंदे, वय वर्ष 22, राहणार देहगाव. उमेश यांच्या घराजवळ कांद्याची चाळ आहे आणि त्या चाळीजवळ लाकूड आत बाहेर रचलेले होते. त्या लाकडामध्ये एक साप दडून बसलेला होता. तिथे जवळ ट्रॅक्टरची ट्रॉली खाली बसून जोडत असताना दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास पायाला सर्पदंश झाले. उमेश जोरात ओरडल्यामुळे घरातून उमेशच्या वहिनी बाहेर आल्या आणि खाली पायाजवळ बघितले तर रक्त पायातून वाहत होते आणि कांद्याच्या चाळीजवळ लाकूड रचलेले होते. त्या लाकडदांमधून एक साप मध्ये जाताना दिसले. आईवडील शेतामध्ये काम करत होते. उमेशचे आईवडील, भाऊ सगळेच घरी आले आणि त्यांनी उमेशना नांदगाव आरोग्य रुग्णालयात घेऊन गेले व उमेशची तब्येत खूपच गंभीर झाली होती. त्यामुळे मालेगाव संकल्प हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तसेच सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. बडोदे यांनी ज्या ठिकाणी सर्पदंश झाला त्या भागात सापाचे खूप शोधन केले पण साप भेटलाच नाही. दुसऱ्या दिवशी कांद्याच्या चाळीत जवळ चेंबर होता. चेंबरच्या आजूबाजूला खूप रिक्त जागा होती. त्या ठिकाणाहून साप बाहेर आलेला दिसताच लगेच सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला. बडोदे यांनी लगेच धाव घेतली आणि तो चेंबर तोडायला नागरिकांची मदत घेतली आणि मोठ्या शिताफीने साप बाहेर काढला. बघितले तर 5.5 फूट लांबीचा कोब्रा विषारी जातीचा साप होता आणि कोब्राला रितसर बरणीत बंद केले आणि थोडक्यात माहिती दिली.
आपण परिसर स्वच्छ ठेवावा. उन्हाचे तापमान वाढल्यामुळे साप घर परिसरात गारव्याच्या ठिकाणी आसरा घेतात आणि कोब्रा सापाचे फोटो व्हॉट्सअपद्वारे संकल्प हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. उमेशला उपचार वेळेवर व्यवस्थित म्हणून उमेशचा जीव वाचला. आता प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. उन्हाचे तापमान वाढल्यामुळे साप गारव्याच्या ठिकाणी आसरा घेतात. आपण पण घर परिसर स्वच्छ ठेवावा. लाकूड, पालापाचोळा, दगड, विटांचे ढिगारे घर परिसर स्वच्छ ठेवावा अशी माहिती दिली आणि कोब्रा पकडल्याबद्दल सर्पमित्र विजय बडोदे यांचे शिंदे परिवाराने आभार मानले आणि कोब्रा निसर्गमुक्त करण्यात आले. येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. निसर्गाच्या अनिश्चिततेसमोर मानवी सामर्थ्य कधीच टिकाव धरू शकत नाही. अशातच महाराष्ट्रासह देशांच्या विविध भागावर चक्रीवादळाची सावली पसरलेली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवनावर चिन्ह दिसू लागलेली आहे. जोरदार पावसामुळे केवळ शेतकरी समाजाला नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. पावसाची तीव्रता वाढत असून पुढील काही दिवस राज्यावर मुसळधार पावसाची सावली पसरण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची निर्मिती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. या चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. किनारपट्टीवर मोठं संकट. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्याच्या किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे. ताशी 70 किलोमीटर वेगाने हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकणार असल्याने या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या 2 ते 3 दिवसात या वादळांचा काही प्रमाणात परिणाम राज्यावर होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किलोमीटर प्रति तासात वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. कोकणातील परिस्थिती. 2 दिवसापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची अवस्था. चक्रीवादळासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीबरोबरच घरं देखील उद्ध्वस्त झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक मातीत सपाट झाले असून त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आलेली आहे. सुरक्षेची काळजी. राज्यातील विविध ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावे वाहून गेलेली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. शासनाने बचाव कार्य हाती घेतले असून विविध भागातून नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात येत आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. बीड मतदारसंघात बोगस मतदान झालेल्या बूथवर फेर मतदान घ्यावे व जिल्हाधिकारी दीपा मुंडे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, PI दैफळे, बांगर हे स्थानिक असल्यामुळे नियमानुसार त्यांना मतमोजणी प्रक्रियेपासून दूर ठेवावे. झालेल्या कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवणार असे वक्तव्य बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी केले. हाळंब, तालुका परळी, बीड येथील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी 2 म्हणून आपली सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या मित्राला फोनवरून गावकरी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी संगनमताने पोलीस निरीक्षकाला धमकी देऊन बूथ ताब्यात घेतले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सेवा बजावणाऱ्या मतदान केंद्र प्रमुख यांना तुमचा नंबर माझ्याजवळ आहे, गावकऱ्यांना जे करायचे ते करू द्या, नाहीतर तुम्हाला बघून घेईल अशी शिवीगाळ करत धमकी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी फोन करून मतदान केंद्रावर सेवा बजावणाऱ्या पोलीस निरीक्षकांना गावकऱ्यांना बोगस मतदान करण्यात कोणताही अडथळा येऊ नये शिवीगाळ करत मतदान केंद्र सोडून जाण्यास सांगितले. हे पाहून सेवा बजावत असणारे मतदान अधिकारी हतबल झाले व त्यांच्यापुढे तक्रार कुठे करावी हा प्रश्न पडला. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तेथील कर्मचारी यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथे चाललेला गैरप्रकार निमूटपणे होऊ दिला. अशा परिस्थितीत तेथे कार्यरत महिला कर्मचाऱ्याला अक्षरशः रडू कोसळले. याची बातमी सकाळी 10 पासून सर्व समाज माध्यमांवर फिरत होती. तरी जबाबदार प्रशासनाने यांच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. वरील घटना समजताच विरोधी उमेदवाराचे प्रतिनिधी बबन गीते तिथे पोहोचले. त्यांच्यासमोर हा गैरप्रकार चालू होता तो त्यांनी मोबाईलमध्ये टिपला व खडसावत याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला, परंतु बिचारे कर्मचारी काय उत्तर देणार, इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती झाली. याबाबत विरोधी उमेदवार यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे व केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांना तक्रार केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. तसेच इंजेगाव, तालुका परळी, जिल्हा बीड येथे बोगस मतदान रोखून लाईव्ह करणाऱ्या बूथ एजंटला धनंजय मुंडे व वाल्मिकी बाबूराव कराड यांच्या सांगण्यावरून सरपंच यांचा पती अमोल कराडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेले त्या अनुषंगानं मागील
हे प्रकार घडू नयेत याच्यासाठी सुद्धा मी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपाताई मुधोळ यांना 7 मेला एक पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की अबो 75 जे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या एका पार्टीला मतदान पडलंय त्या गावाची यादी मी दिली होती आणि त्या गावामध्ये सीसीटीव्ही बसवणं ही मॅन्डेटरी आहे, तर या गावात आपण सीसीटीव्ही बसवा असं मी त्यांना विनंती केली होती. पण त्या गोष्टीचा विनंतीचा कुठेही त्यांनी दखल घेतली नाही आणि त्याला एक केराची टोपली दाखवली म्हणायला हरकत नाही आणि तसे सीसीटीव्ही त्यांनी बसवले नाही. हा प्रकार त्यांनी कायद्याला धरून केला नाही, हे कायद्याच्या अगदी चुकीच्या पद्धतीनं वापर केलेला आहे. एवढंच नव्हे तर मतदानाच्या दिवशी सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की बाबा या प्रकारामध्ये या बूथवर असं होतंय. 5 वेळेस मी त्यांना फोन केलेले आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण फोन केलेले आहेत. माझा प्रतिनिधी म्हणून जे काम बघतायत महबूब शेख आमचे युवकाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी इथं मेसेज केलेले आहेत कलेक्टर महोदयांना, पण त्यांनी त्या मेसेजवर सुद्धा कुठली ऍक्शन घेतली नाही. त्या दिवशी 13 तारखेला बूथ कॅप्चरिंगचे प्रकार बरेच घडले. त्याच्या संदर्भात मी 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवलेलं आहे की या ठिकाणचं फेरमतदान व्हायला पाहिजे. रिपोल मागितलेला आहे पण त्याच्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही. त्याच्यासाठी एव्हिडन्स म्हणून इंजेगाव या गावी मुक्ताराम गवळी यांनी लाईव्ह येऊन त्यांनी 2-3 वाजता सांगितलेलं आहे की माझ्या इथलं बूथ कॅप्चरिंग होत आहे. त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाला सांगितलं. तिथं मी बऱ्याच वेळेस धैपळे नावाचे PI आहेत, त्यांनी पण बऱ्याच पद्धतीनं कुठं रिस्पॉन्ड केलं नाही. आणि व्यंकटेश मुंडे नावाचे कलेक्टर या बीड जिल्ह्यातलेच आहेत, तहसीलदार परळीचे व्यंकटेश मुंडे हे बीड जिल्ह्यातलेच आहेत, पण त्यांनी सुद्धा बीड जिल्ह्यात कसं काम करतायत निवडणुकीमध्ये मला माहित नाही आणि त्यांना का ठेवलंय आणि कुणी ठेवलंय हेही माहित नाही. एवढंच नव्हे, धैपळे यांचं सुद्धा गाव बीड जिल्ह्यातीलच आहे. या कलेक्टर महोदया ज्या आहेत त्या सुद्धा कनेरवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे पतिराजांचं गाव कनेरवाडी तालुका परळी हेच आहे. एवढे आणखी असे बरेच अधिकारी आहेत की जे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा डायरेक्ट भाग आहे. डायरेक्ट सहभाग यांचा ठेवता येत नाहीये बाय लॉ, पण तरी पण यांनी का ठेवलाय, कोण प्रशासन कसं चालवतंय मला माहित नाही. पण या दृष्टिकोनातून यांच्याकडून काय अपेक्षा केली पाहिजे. कलेक्टर महोदया कुठलाही रिस्पॉन्स कुठल्या आमच्या एखाद्या गोष्टीला देत नाहीत. पोलीस अधीक्षक महोदय सुद्धा सांगितलं हो बघतो करतो. मला गार्ड द्या म्हणून ज्या गार्डची मागणी केली ती गार्ड सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी दिलं नाही आणि दुसऱ्याच गार्ड कुठला तरी कधीतरी पाठवला. म्हणजे मला गार्ड सुद्धा पोलीस ज्यावेळेस माझ्या निवडणुकीमध्ये मागितला त्यावेळेस दिलं नाही. मग पोलीस प्रशासन कशामुळे असं करतं हेही मला कळत नाहीये. आणि आज या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर मी बाकी जे 3-4 पत्र मागच्या काळामध्ये निवडणूक आयोगाला दिलेले आहेत, कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत, रिपोल करा आणि आम्हाला एकदा मतदानाची संधी डबल लोकांना द्या, पण ह्याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. त्याच्यावर खोटं नाटं बोललं जातं. त्याचे एव्हिडन्स आहेत. एक साळवी नावाचे कर्मचारी आहेत जे एका ह्याच्यावर मतदान केंद्र वर्ग 2चे अधिकारी म्हणून काम करतायत. त्यांची ऑडिओ क्लिप एवढी व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर त्यांना सुद्धा खरा अर्थ विचार केला तर प्रशासनात त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं, पण त्यांना तर संरक्षण दिलंच नाही. पण त्यांच्या विरुद्ध काय कारवाई केली त्या बूथ ज्यांनी कॅप्चरिंग केले यांच्यावर तर काहीच नाही. असं घडलंच नाही म्हणतायत कलेक्टर महोदय. आणि याच्यापेक्षा काय एव्हिडन्स पाहिजे मला माहित नाही. मुक्ताराम गवळीने येऊन सांगितलं तरी काहीच घडलं नाही म्हणतायत. अशा बऱ्याच गोष्टी जे आम्ही जेवढे बूथ दिले त्या बूथवर मी जे पत्र दिले त्याच्या अनुषंगानं ही कारवाई व्हायला पाहिजे, पण हे करत नाहीत. आणि असं जर नाही केलं तर प्रशासनावरला आणि लोकशाहीवरला विश्वास उडून जाईल अशी प्रक्रिया बीड जिल्ह्यात चालू आहे. आणि आम्ही जर काही एखादी तक्रार मांडायला गेलं तर दुसरंच काहीतरी बोललं जात आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा माझी आज सकाळी मी 10:30-11ला माझ्या लॉयरला सांगून आज एक मी पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगांना. असं त्याच्यात मागणी केलेली की या कलेक्टर या जिल्ह्यातले आहेत, त्याच्यानंतर हे जी तहसीलदार आहेत या जिल्ह्यातले आहेत, सन्माननीय व्यंकटेश मुंडे नावाचे, आणि एवढंच नाही तर धैपळ नावाचे पोलीस इन्स्पेक्टर पण इथलेच आहेत. बांगर नावाच्या ज्यांनी गेवराईमध्ये दहशत निर्माण केली मतदाना दिवशी, जाणीवपूर्वक शांततेत मतदान चालू असताना बांगर नावाच्या अधिकाऱ्याने दहशत निर्माण करून लोकांना मारलं. लाठीचार्ज कुणी अधिकार दिला त्यांना, काय कारण होतं लाठीचार्ज करायचं तर काहीच नाहीये. तरी अशा पद्धतीचे हे जे अधिकारी आहेत हे असे विविध अधिकारी जे आहेत हे अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात. यांना कुठलंही वचक नाहीये. हे कुणा
कोणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन म्हणण्यापैकी सत्ताधाराच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम करतायत. त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय, यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली. त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला मी आज पत्र लिहून कळवलेलं आहे की माझी विनंती केली की आपण या सर्वांना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा आणि माझ्या पहिल्या मागणीची रिपोल करून घ्या. असं जर नाही झालं तर लोकशाहीवरला या बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातल्या सर्व जनते. येस मराठीसाठी संजय चांदगुडे, बीड. नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नाशिकमध्ये फोफावते अवैध सावकारी. शहरासह जिल्ह्यात अवैध सावकारी फोफावतच चालली आहे. अनेक सावकारांकडे परवाने नसताना देखील लाख रुपयांच्या कर्जापोटी कर्जदारांकडून 7 ते 8 लाख रुपये उकळले आहे. त्यामुळे सावकारीचा धंदा तेजीत असून पूर्वी साध्या दुचाकीवर फिरणारे सावकार गळ्यात सोन्याची चैन घालून आलिशान कारमधून फिरताना पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात अव्वाच्या सव्वा व्याजदराने वसुली केली जात असल्याच्या प्रकारामुळे खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. कर्जदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर हे गुन्हे दाखल झाले. तर जिल्हा उपनिबंधकाकडेही जिल्ह्यातील कर्जदारांनी गत 2 वर्षात 131 तक्रारी केल्या आहेत. एप्रिल महिन्यात अवैध सावकार वैभव देवरे यांचा छळ समोर आल्यावर त्यांच्यावर 6 गुन्हे दाखल झाले. खासगी सावकार वैभव देवरे यांनी कर्जदारांना दरमहा 10% व्याजदराने पैसे देण्याच्या बहाण्याने कर्जदारांना धमकावत अत्याचार करत कोट्यावधींची मालमत्ता हडप केल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणी देवरेसह इतर विरोधात सावकारीसह खंडणी, विनयभंग, मारहाण, दमदाटी करणे आदी कलमानुसार गुन्हे दाखल झालेले आहे. आता पाहूयात नाशिक शहरातील आजवरच्या घटना. जानेवारी 2022 मध्ये अशोकनगरच्या निलेश सोनवणे यांनी खासगी सावकाराकडून 10,000चे कर्ज घेतले. चक्रवाढ व्याजदरासह वसुलीच्या तगाद्यातून त्यांनी आत्महत्या केली. डिसेंबर 2022 मध्ये पाथर्डी फाटा परिसरातील गौरव व नेहा जगताप या दाम्पत्याने खासगी सावकारांच्या धमक्यांमुळे आत्महत्या केली. 29 जानेवारी 2023 सावकारांनी 30.18 लाख कर्जाची वसुली तगादा लावल्याने सातपूरमध्ये पित्यासह 2 मुलांची आत्महत्या. 5 फेब्रुवारी 2023 रोजी खासगी सावकाराने मारहाण करत तगादा लावल्याने नाशिक रोडला सख्या भावांनी विषप्राशन केले. त्यात एक भावाचा मृत्यू झाला. 16 मे 2024 रोजी अवैध सावकारी करणाऱ्या 4 जणांनी जैन दाम्पत्याकडून 5 लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल 18 लाख रुपये उकळल्याचे समोर आलेले आहे. नाशिक व जिल्ह्यात कर्जदारांकडून मुद्दल आणि व्याज आकारणी करूनही खासगी सावकारांचा जाच काही कमी होताना दिसत नाही. या अवैध खासगी सावकारांनी कर्जदारांच्या अक्षरशः वाहन आणि प्रॉपर्टीवर नजर ठेवून ते बळकवण्याचे काम सुरू केले असल्याचा प्रकार समोर येत आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून कर्जदारांनी आत्महत्या केल्याचे प्रकारही घडले आहे. बेकायदेशीर चालणाऱ्या या व्यवसायातून कोट्यावधींची उलाढाल होत आहे. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी, नाशिक. शिक्षक भरतीचं ठरलं. जूनमध्ये समांतर आरक्षणाची भरती. 5,500 पदांची भरती रखडली. खासगी अनुदानित संस्थांमधील 4,800 पदांची भरतीही जूनमध्येच. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 11,085 शिक्षकांची भरती केली आहे. पण जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या 5,500 जागांवर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, अनाथ, अंशकालीन अशा 6 प्रकारच्या संवर्गातील उमेदवार मिळालेले नाही. त्याऐवजी संवर्गातून ही पदे भरतीस अशी मागणी शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे केली आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राज्य शासनाकडून मोठी शिक्षण भरती करण्यात आली आहे. राज्यातील 1200 D.Ed महाविद्यालयांना 10 वर्षात टाळे लावावे लागले असून सध्या विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीसह व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला आहे. शिक्षक भरती वेळेत होत नाही. पटसंख्या अभावी अतिरिक्त होण्याची भीती, शिक्षण सेवक कालावधी अशी काही कारणे त्यामागे आहेत. पण आता शिक्षण भरती नियमित होईल असा निर्णय झालेला आहे. राज्य शासनाने नुकतीच 11,000 शिक्षकांची भरती केली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ज्यांना नेमणुका मिळालेल्या नाहीत त्या सर्वांचाच समुपदेशनाद्वारे शाळांवर नेमणूक दिली जाणार आहे. 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. जून अखेर समांतर आरक्षणाच्या 5,500 शिक्षकांच्या जागांची भरती होणार आहे. त्यासाठी लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडून परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शाळांना आता शिक्षक उपलब्ध होणार असून त्यातून जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शालेय शिक्षण विभागाला आहे. केंद्र शाळांवरील इंग्रजी शिक्षकांचा विषय पेंडिंग.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक केंद्र शाळेवर एक इंग्रजी विषयाचा शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय सोपा वाटावा हा त्यामागील हेतू होता. या संदर्भात सध्या न्यायालयात याचिका दाखल झाली असून इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय तुर्तास प्रलंबित आहे. दुसरीकडे शासनाने इंग्रजी शिक्षक नियुक्तीची नेमकी पात्रता काय असावी या संदर्भात समिती गठीत केलेली आहे. आगामी काळात या संदर्भातील अंतिम निर्णय होईल. खासगी संस्थांमध्ये 8,800 पदांची भरती. राज्यातील ज्या खासगी अनुदानित शाळांनी शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केल्या आहेत त्यांची शिक्षक भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या जागा भरल्यानंतर खासगी अनुदानित संस्थांमधील 4,800 पदे भरली जातील असे शिक्षण आयुक्तातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे ज्या संस्थांमध्ये पदं रिक्त झाली आहेत त्यांनी पवित्रवर जाहिराती अपलोड करण्याची संधी आचारसंहिता संपल्यावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. येस मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी सोलापूर. या सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांचे संपत्तीचे कागदपत्र जप्त. आयकर विभागाने नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर छापा टाकला. मालकाच्या कथित अज्ञात व्यवहाराच्या प्रतिउत्तरात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांचे बेहिशेबी संपत्तीचे कागदपत्र जप्त करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पथकाने एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईसाठी तब्बल 30 तास लागले. आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नागपूर आणि जळगाव येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली. रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना 14 तास लागले. 50 ते 55 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सुराणा ज्वेलर्स आणि त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात धाडी टाकण्यात आल्या. राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने कारवाई केली. छाप्यात सुरुवातीला कार्यालयामध्ये तसेच खासगी हॉलच्या लॉकर्समध्ये रोकड हाती लागली. मात्र आणखीन रकमेचा शोध सुरू होता. याचवेळी संबंधितांच्या आलिशान बंगल्यात पथकाने तपासणी केली. मात्र अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी फर्निचर ठोकून बघितले. फर्निचरचे प्लायवूड काढल्यानंतर आतील कप्प्यात नोटांच्या थप्प्या रचलेल्या दिसून आल्या. तसेच वरच्या मजल्यावरील त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापेसत्र सुरू केले. एकाच वेळेस त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. याचवेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तेचे दस्तावेज पथकाने जप्त केले. 1.5 तासांच्या कारवाईत मालमत्तेचे दस्तावेज असलेले पेनड्राईव्ह तसेच हार्ड डिस्क जप्त करण्यात पथकाला यश आले. या धाडीमुळे नाशिक शहरात खळबळ उडालेली आहे. येस मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी नाशिक. नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. 5व्या टप्प्यातली निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये या 5व्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील 3 मतदारसंघाचा समावेश होतो. 1 नाशिक मतदारसंघ, दिंडोरी मतदारसंघ आणि धुळे मतदारसंघ. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज आपण कुठलाही एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल देऊ शकत नाही. तरी नाशिक जिल्ह्यातल्या आपल्या प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांच्याकडून आपण एकंदरीत मतदारसंघाची संपूर्ण माहितीचा आज अंदाज घेणार आहोत. यासाठीच आपण आज एक विशेष कार्यक्रम घेत आहोत. यात स्थानिक लोक तसेच सामान्य जनता यांची मते आपण जाणून घेणार आहोत. यासाठीच आपण लोकसभेची लोकचर्चा हा विशेष कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. आता आपण बघणार आहोत पहिला मतदारसंघ, तो म्हणजे धुळे मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजपची दुरंगी लढत बघायला मिळाली. धुळे मतदारसंघात सध्याचे असलेले खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव यांच्यात दुरंगी लढत बघायला मिळाली. मागील काळात खासदार असलेले डॉक्टर सुभाष भामरे यांच्याविषयी नागरिकांची नाराजी, शेतकऱ्यांची नाराजी व मुस्लिम समुदायाविषयी केंद्राचे धोरण हे प्रमुख विषय ठरले. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानंतर निवडणुकीमध्ये रंगत आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांची नाराजी काँग्रेस उमेदवाराला किती भोवणार हे बघणे महत्त्वाचे असेल. स्थानिक आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या मते जातीय ध्रुवीकरण बघायला मिळाले. विधानसभा निहाय मतदारसंघाचा अंदाज घेण्याचं ठरवल्यास मालेगाव मध्य व धुळे शहर येथे शोभाताई बच्छाव आघाडी घेतील असं चित्र आहे. तर मालेगाव बाह्य आणि शिंदखेडा परिसरात
भामरेंना अधिक मतं मिळतील असा अंदाज आहे. धुळे मतदारसंघाविषयी आपण अधिक माहिती घेऊयात आपले अतिथी संपादक श्यामराव सोने यांच्याकडून. नमस्कार. आपण आता धुळे मतदारसंघाचा आढावा घेऊया. आपण कधी पाहिलं धुळे मतदारसंघामध्ये जे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि त्या ठिकाणी विद्यमान खासदार जे आहेत सुभाषजी भामरे हे स्थानिक असल्याने त्यांना मालेगाव पासून मतदान राजाचा कौल चांगल्यापैकी पाहायला मिळाला. सुरुवातीला ज्या वेळेस फॉर्म भरत असताना शोभाताई बच्छाव यांना काँग्रेस पार्टीकडूनच विरोध पाहायला मिळाला, परंतु मतदार राजाच्या पुढे गेल्यानंतर मतदानाच्या ज्यावेळेस प्रचार फेरीत फिरायला लागल्या त्यानंतर काही मतदारांनी समोर विरोध त्यांनी दर्शवला. परंतु मुस्लिम बांधवांचं गठ्ठा मतदान हे जरी आजही काँग्रेस पक्षाच्या पार्टीने असलं किंवा शोभाताई बच्छाव यांच्याकडे असलं तरी सुद्धा आज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांचं पारडं जड पाहायला मिळालं. तसं पाहिलं की 400 पार का नारा करणारे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वप्न हे धुळे मतदारसंघामध्ये कुठेतरी साकार होताना दिसल असं पाहायला मिळालं. या मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे व डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना समसमान संधी आहे असे बघावयास मिळते. आता आपण वळूयात दिंडोरी मतदारसंघाकडे. मागील 20 वर्षापासून भाजपचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या रूपाने कडवी झुंज देण्यात आलेली आहे. सध्याच्या केंद्रीय मंत्री भारतीताई पवार व महाविकास आघाडीचे भास्कर बगरे यांच्यात प्रमुख लढत बघायला मिळाली. कांदा उत्पादकांची प्रचंड नाराजी हा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरला. नरेंद्र मोदी, शरद पवार, योगी आदित्यनाथ, जयंत पाटील यांच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये सभा बघावयास मिळाल्या. आधीच उष्ण तापमानात या सभांमुळे वातावरण हे गरम झाल्याचे दिसून आले. नरेंद्र मोदींनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेतली. त्या सभेमध्ये कांदा उत्पादकांनी एकच धुमाकूळ घातला. यामुळे मोदींना आपली सभा ही आटोपती घ्यावी लागली अशी चर्चा आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, तोही या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय ठरला. एकंदरीत या मतदारसंघामधली सामान्य जनता आणि सामान्य जनतेची मते याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले अतिथी संपादक श्यामराव सोने यांच्याकडून. नमस्कार. येस मराठीमध्ये जो आपण आता आढावा घेतो दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे हे जरी नवीन असले, सर्व मतदारांपुढे नवीन चेहरा होता, परंतु त्यांनी जो मुद्दा हातात घेतला कांदा प्रश्न व शेतकऱ्यांच्या ज्या जवळच्या भावना होत्या कांदा त्याच्यावरती त्यांनी आपले प्रचार करून त्यांनी आपल्या लोकांची मतं जी होती मतदारांची मतं होती ती फिरवली. परंतु केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांनी कांद्याबद्दल कधीही आपल्या भावना व्यक्त न केल्यामुळे मतदार राजा नाराज झाला आणि ही जी चुरस झाली त्यामध्ये मास्तर विरुद्ध डॉक्टर अशी पाहायला मिळाली. तसं पाहिलं तर शहरी भागामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारतीताई पवार यांना जरी 50% मतदान झालं असलं तरी सुद्धा ग्रामीण भागात जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो शेतकरी नाराज असल्यामुळे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत भास्कर बगरे यांना प्रत्येक गावामध्ये मतदार राजाने भरभरून मतदान केलेलं पाहायला मिळालं. तसेच तुतारी 2 ठिकाणी असल्यामुळे काही ठिकाणी भगरे सर जी 10 नंबरला तुतारी होती त्या तुतारीला सुद्धा मतदान झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये जी चुरस आहे ती शिक्षक विरुद्ध डॉक्टर. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दिंडोरी, सुरगाणा तसेच पाहिलं तर पेठ भागामध्ये सीपीएम म्हणजे कॉम्रेड JP गावित यांनी जो पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळे जे सीपीएमचं गठ्ठा मतदान आहे ते गठ्ठा मतदान परिपूर्ण हे तुतारी म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे यांना पडलेले आहे. तसं कधी पाहिलं तर जरी नवीन उमेदवार जरी असले तरी सुद्धा
जे मतदार राजा आहे त्या मतदार राजांनी तुतारी या चिन्हावरती मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. आता येत्या 4 तारखेला आपण पाहू शकतो की हा सूर्याने हा जय होणार आहे, परंतु यामध्ये जे उमेदवार विन होणार आहेत त्यामध्ये जास्त फरक न पडता मतदानाचा आणि मताचा जो आपण आकडेवारी म्हणतो की 2 लाख मतांनी विजयी होतील किंवा 1 लाख मतांनी विजयी होतील, 50 ते 60 हजार मतांनी उमेदवार विन होणार आहे. ग्रामीण भागात सुद्धा आजही महाविकास आघाडीचे उमेदवार यांना चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आमदार भारतीताई पवार यांना काही गावांमध्ये पुलिंग एजंट सुद्धा भेटलेले नाहीत असे पाहायला मिळालं. परंतु आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकलं ते आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळणार. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार केल्यास डॉक्टर भारती पवार यांना या मतदारसंघामधील नांदगाव, येवला, देवळा या परिसरामध्ये प्रचंड आघाडी मिळेल असे चित्र दिसून येते. तर भास्कर बगरे यांना सुरगाणा, दिंडोरी आणि निफाड या भागात प्रचंड आघाडी मिळेल असे चित्र दिसून येते. याशिवाय विशिष्ट समुदायाने एक गठ्ठा केलेले मतं, कांदा उत्पादकांची नाराजी आणि भारती पवारांचा कमी झालेला जनसंपर्क हे सर्व घटक भारती पवारांना भोवणारच असे चित्र दिसून येते. आपले प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या मते भास्कर बगरे यांना विजयाची संधी अधिक आहे असे चित्र दिसून येते. यानंतर बघूयात तिसरा महत्त्वाचा मतदारसंघ, तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ. नाशिक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, तर महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि आयत्यावेळी अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी केली. दुहेरी वाटणारी ही लढत शांतिगिरी महाराज यांच्यामुळे तिहेरी झाल्याचे बघायला मिळाले. तसेच कांदा उत्पादक आणि शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर राजाभाऊ वाजे यांना आघाडी घेण्यास फायदेशीर ठरू शकता असे चित्र दिसत आहे. तसेच मागील 14 वर्षापासून जिल्हा प्रमुख असणारे विजय करंजकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केला असे अनेक संमिश्र मुद्दे आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून मराठा समाजाचे नेते करण गायकर यांनीही आपले नशीब आजमावले आहे. ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात मतदान झाल्याचे आढळून येते, तर शहरामध्ये मतदानाच्या विषयी उदासीनता आढळून येते. एकूण ज्येष्ठ पत्रकारांच्या मते आणि मतदारांच्या मते राजाभाऊ वाजे यांना ही निवडणूक पोषक ठरल्याचे दिसून येते. 5व्या टप्प्यातील सर्व जागांपैकी नाशिक मतदारसंघाची ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आश्वासक वाटत आहे. शिवसेना नेमकी कोणाची या प्रश्नाचं उत्तर नाशिकमधील ही जागा देईल असे चित्र दिसून येते. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी भव्य अशी रॅली काढली आणि या रॅली दरम्यान शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या बॅनरच्या दिशेने हार फेकला. या अनुषंगाने जर बघायला गेले तर भाजपचे हिंदुत्ववादी मते ही शांतिगिरी महाराजांना मिळतील असे चित्र दिसून येते. तसेच याचा कुठेतरी फटका हा हेमंत गोडसे यांना बसणार आहे. एकंदरीत मतविभाजनाचा फायदा हा राजाभाऊ वाजे यांना थेट होत आहे आणि नाशिक मतदारसंघाची ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात जाणार असेही चित्र तयार होत आहे. तरीही या मतदारसंघाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले अतिथी संपादक शामराव सोने यांच्याकडून. नमस्कार. नाशिक मतदारसंघाचा आढावा कधी घ्यायला गेलो तर राजाभाऊ वाजे व जे शिवसेनेकडनं उमेदवारी करतायत ते हेमंतप्पा गोडसे. नाशिक मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक दिवस शिवसेनेकडनं किंवा भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटत नव्हता. उमेदवारीचा घोळ चालू असतानाच या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांची प्रथमतः उमेदवारी फिक्स करून नंतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घोषित केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु आपण कधी पाहिलं की त्यामध्ये सुद्धा मोठा घोळ हा मतदार राजांमध्ये पाहायला मिळाला. त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचं
सिन्नर इगतपुरी भागामध्ये जनसंपर्क मोठा असल्यामुळे राजाभाऊ वाजे हे सुद्धा विन व्हायची शक्यता मतदार राजा वर्तवत आहेत, आपण नाही. पण मतदारांचं म्हणतात की राजाभाऊ वाजे हे सामान्य कार्यकर्ते असून गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असे सिन्नर व इगतपुरी भागातील जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांनी प्रत्यक्ष सुद्धा बोलून दाखवले. तसं पाहिलं विद्यमान खासदार हेमंत आप्पा गोडसे यांची कारकिर्दीही चांगली होती. हे सुद्धा आपल्या मतदारांपर्यंत नेहमी पोहोचत होते, परंतु ह्या वेळेस चुरशीची लढाई असल्यामुळे येत्या 4 तारखेलाच पाहूया कोण विन होतं. एकंदरीत नाशिक विभागामधील 2 मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या पारड्यात जातील असं चित्र आहे, तर एक मतदारसंघ महायुतीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 28 ते 30 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा येऊ शकतात आणि उर्वरित जागांवरती महायुतीचे आणि अपक्षांचे वर्चस्व राहील असे एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.